वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण जगत आहोत। मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे जग जवळ आले आहे, पण या सर्वांमध्ये श्रद्धा, प्रार्थना आणि देवाशी नाते कसे जपावे याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण एका विशेष पाहुण्यांना आपल्यामध्ये आमंत्रित करीत आहोत। त्या आहेत प्रेम, नम्रता आणि विश्वास यांचे जिवंत उदाहरण। आपली स्वर्गीय आई धन्यकुमारी मरिया। चला टाळ्यांच्या गजराने आपल्या प्रेमळ आईचे मंचावर स्वागत करूया। आई, आमच्या या छोट्याशा कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आता या विशेष मुलाखतीची सुरुवात करूया। आई, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाकडे आपण कसे पाहतो? तंत्रज्ञान ही देवाने दिलेली बुद्धीची देणगी आहे। त्याचा उपयोग प्रेम, सेवा आणि चांगल्या कार्यासाठी केला तर ते मानवतेसाठी आशीर्वाद आहे। आजचे तरुण मोबाईल, लॅपटॉप, संगणक यांसारख्या वस्तूंचा खूप वापर करतात। त्यांना आपण काय संदेश द्याल? तंत्रज्ञानाचा वापर संयमाने करा। प्रार्थना, कुटुंब, शिक्षण यांना वेळ द्या। तंत्रज्ञानावर प्रेम, सत्य आणि आशेचा संदेश पसरवा। तंत्रज्ञानाच्या विश्वासावर काय परिणाम होतो? तंत्रज्ञान विश्वास कमी करत नाही, उलट योग्य वापर केल्यास देवाचे वचन ऐकणे, प्रार्थनेत सहभागी होणे आणि सुवार्ता जगभर पोहोचवणे सोपे होते। आजच्या पिढीसाठी आपला संदेश काय आहे? देवावर विश्वास ठेवा, आई वडिलांची आदर करा, इतरांवर प्रेम करा आणि तंत्रज्ञानाचा वापर नेहमी चांगल्या उद्देशासाठी करा। शेवटी आपण तंत्रज्ञानावर काय सांगाल? तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे, पण तुमचे हृदय देवाकडे असू द्या। प्रेम, शांती आणि सेवाभावाने जीवन जगा। देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो। धन्यवाद आई, आपल्या या प्रेरणादायक संदेशातून आम्हाला समजले की तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने, प्रेमाने आणि देवाच्या गौरवासाठी करणे हीच खरी जबाबदारी आहे। प्रिय मित्रांनो, 16 जुलै रोजी आपण माउंट कार्मल दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो। हा दिवस आपल्या आई मरियेच्या संरक्षणाची, तिच्या मध्यस्थीची आणि देवावरील अढळ विश्वासाची आठवण करून देतो। आई मरिये प्रमाणेच आपणही नम्र, आज्ञाधारक आणि सेवाभावी जीवन जगूया। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चांगल्याच कार्यासाठी, सुवार्ता पसरवण्यासाठी आणि समाजात प्रेम, शांती व ऐक्य निर्माण करण्यासाठी करूया। चला या पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया की ती आपल्या सर्वांचे रक्षण करो, आपल्या कुटुंबावर आशीर्वाद वर्षावर करो आणि योग्य मार्गावर चांगल्याची कृपा देवो। धन्यवाद आई।